पहिल्या दिच्या कीर्तन रूपी सेवेचे पुष्प माझ्या वाटेला आलं आहे। हे पुष्प येण्याचा योग जर आणला असेल तर श्री सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज मठ संस्थान वडगुंपा माहूर, गुरुवर्य नारायण गिरीजी महाराज, गुरु बाळगीर महाराज मठ संस्थान माहूर, दोन्ही गुरु महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, कृपा प्रसादाने आज मी इथं तुमच्या समोर कीर्तन रूपी सेवेसाठी उभा आहे। माय बापू, मी काय कुठून काय अभ्यास करून आलेला नाही। खरं जर सांगायचं म्हणलं तर मी काय आज काय देऊ आळंदी अशा काय कोणत्या ठिकाणी गेलो नाही। खरं बोलण्याला कधीही माणसानं मागं हटू नये, अर्धव असलं पाहिजे। ते धर्माचे चार लोचनच आहेत ते। हे गुरु महाराजाची, बाळगीर महाराजची आमच्या पामरावर झाली कृपा प्रसादाचा आशीर्वाद आहे। आता इथं जर बोलायचं जर म्हणलं तर सगळे थोर थोर साधू संत महात्मे यांचा कृपा आशीर्वाद लाभला आणि यांच्या कृपा आशीर्वादानं आज मी तुमच्या समोर उभा आहे। आता इथं जर बोलतो जर म्हणलं तर इथं सगळे श्रोते, सर्वे गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्वे इथं आमचे मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने आज मी उभा आहे। आमचे बाजीरावाजे असतील, आमचे तोंडीचे राजाराम काका असतील, आमचे थडी बोरगावचे आनंद महाराज, आमचे बालाजी काका बेलुरे, धोंडीबा काका यांच्या सहवासामध्ये वाल्यामुळं आणि यांच्या सानिध्यामध्ये नेहमी 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 असल्यामुळं मी आज इथपर्यंत आहे। आज हे पहिल्या दिवसाचं पुष्प येणं म्हणजे माझ्या जीवनातला ज्या ठिकाणी गुरु महाराजांना बापूजी पाटलाला उपदेश करताना सांगलाय की बाबा आयुष्य मोलाचे वेचिले संसारी, येऊनी शरीरी हित काय। जसं आयुष्य हे मोलाचं आहे, मात्र आपण वेचलं कुठं, भरकट कुठं गेलो आपण, त्याचा विसर कुठं पडला तर प्रपंचामध्ये आपण मायेमध्ये पडलो। मात्र ते आज मी इथं नारदाच्या गादीवर उभा असताना असं मला वाटते की मी माझ्या जीवाचा सार्थक गुरु महाराजांच्या, बाळगीर महाराजांच्या कृपा आशीर्वादानं झालं। आज सेवेकरिता निवेदलेला आनंद पाठातील सगळ्यांच्या मुखोद्गत, सगळ्याला परिचित असलेला पहिला अभंग निवडलेला आहे। दत्ता प्रभू